जय श्रीराम. हर हर महादेव शंभो. महाशिवरात्रीच्या दिवशी असं कुठलं काम आहे की ते आपल्याला चुकूनही करायचं नाहीये. त्यामुळे आपल्याला 32 अपराधांमधला एक अपराध त्याला म्हटलं जातं, महादोष म्हटलं जातं. ते आपल्याला करायचं नाहीये. त्यामुळे आपण जे काही पुण्य मिळवलेलं असेल ते सर्व पुण्य नष्ट होतं. म्हणून ही चूक आपल्याला करायची नाहीये. तो महाअपराध म्हटलं जातं. त्यानंतर की अशी कुठली कामं आहेत की ती केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होईल आणि सर्वात महान असं ते कार्य आहे. हे कुठलं आहे? त्याचबरोबर महाशिवरात्रीला 4 प्रहराचं पूजेचं महत्त्व आहे. पूजेचा वेळ याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. आणि सर्वात महत्त्वाचं की 4 प्रहरात जी पूजा केली जाते त्या प्रहरात कशाने अभिषेक केला तर आपल्याला त्याच्याने काय फायदे होतात आणि प्रत्येक प्रहरात कसला अभिषेक करावं त्याचं महत्त्व काय आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर तुम्ही भेट द्या आणि त्याच्यात सविस्तर माहिती दिलेली आहे. खूप सुंदर माहिती आहे. त्यासोबतच अशी कुठली कामं आहेत की ती आपल्याला चुकूनही करायची नाही आहेत, काय करावं आणि काय करू नये अतिशय सविस्तर माहिती दिली आहे. म्हणून स्वामींचा आशीर्वाद या चॅनलवर एकदा जरूर व्हिजिट करा. तुम्हाला खूप छान माहिती मिळेल. आणि 32 अपराधांमधला एक अपराध त्याला महादोष म्हटलं जातं, तो आपल्याला करायचा नाहीये. तर ते काय आहे हे सविस्तर तुम्हाला तिथे माहिती मिळेल. ह्या व्हिडिओच्या खाली सुद्धा मी ती लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जरूर पहा. जो त्रिकोण दिसतोय त्याच्यात त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकतात. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.